टीम 94 कामन संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. तर आशापुरा बॉईज नायगाव कोलीवाडा आयोजित भव्य दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा याच्यानंतर याच मैदानावर ती असेल. स्पर्धेची तारीख आहे 6, 7 आणि 8 फेब्रुवारी 2026. एक हाफ आदिवासी संघाचा असेल आणि 2 हाफ एक गावी संघाचे असतील. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर राहुल घुसेकर, अक्षय घुसेकर, यज्ञेश गोदावरीकर आणि मनमित घुसेकर यांची संपर्क साधायचा आहे. तर सामन्याला सुरुवात होतोय. 5 षटकांचा सामना. क्रमांक 1 चा गोलंदाज धीरज, मॅन इन फॉर्म. मागच्या 2 ते 3 वर्षाचा विचार केला तर धीरज पाटील याची अष्टपैलू कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला भेटते. तोच धीरज पाटील. यस, पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक, P1चा षटक. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. पाच षटकांचा सामना असेल. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर जसा आला तसाच भिरकावून दिला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सलामीचा फलंदाज अमान पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे. हाईटचा पुरेपूर फायदा उठवत असताना स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांनी श्रीगणेशा करतोय टीम 94 कामन संघाची. मॅच चेंडू आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 6, बिनबाद 6. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल. खोलवर टाकलेला चेंडू, सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल. धीरज याचं हलका सटवलेल्या मिडविकेटच्या दिशेने एका धावावर समाधान मानावं लागेल. अमान याला या एका धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येवरती. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता अमान यांच्या बॅटमधून. स्ट्राइकवर मनीष. सुंदर असा चेंडू, मात्र तेवढाच सुंदर असा फटका म्हणावा लागेल. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना डीजे. तर धीरज यांचा खरपूस समाचार घेतला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू धीरज, मात्र धीरजवर हल्ला चढवला जातोय. 3 चेंडू टाकून झाले, 13 धावसंख्या खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होते धीरज मनीष साठी. पहिल्याच कमिट झाले होते मनीष. आकुटब्याचा चेंडू होता, मात्र बॅट्स आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. 4 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत धीरज यांचे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा भिरकावून लावलाय ऑन साइडला. हाय अँड हँडसम. षटकार.
धन्यवाद डीजे. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मनीष मार्फत. धावसंख्या 19. 5 चेंडू टाकून झाला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू निर्धाव जातोय. षटक संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टीम 94 कामन प्रथम फलंदाजी करत असताना 19. डीजे. तर सीमारेषेच्या बाहेर जो कोणी कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. फक्त येताना एक 500ची आमच्याकडे नोट आहे तर चेंज पण घेऊन यायचे आहेत. आणि ही संधी चोकोबार फॅमिलीच्या मेंबर्सला नाही आहे, आयोजकांना नाही आहेत, प्रेक्षकांसाठी संधी आहे ती. सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये पारितोषिक पटकावा. क्रमांक 2 चा गोलंदाज येतोय मयूर मांगेला. एक अष्टपैलू खेळाडू. सुंदर असा फटका सरळ भिरकावून लावलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू दन 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 चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या येऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल कामन संघाला, पण मात्र मागच्या सामन्याचा विचार केला तर 77 धावसंख्या देखील कमी पडली होती. सुंदर असा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा थोडासा फंबल होतय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू फरार होतोय चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल अमान याची. धावसंख्या जर ती 27. अमान वैयक्तिक 15 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. मनीष वैयक्तिक 12 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. सुंदर अशी भागीदारी सलामीची जोडी. खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोलवलेला आहे. पुन्हा एकदा थोडासा फंबल. धावचीची संधी. एकादावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 28. चेंडू टाकून झाले 3. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले धावसंख्या 28. सुंदर अशी फलंदाजी. पाण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा पॉइंटच्या दिशेने. निशांत कुठलीच चुकी करणार नाही. पहिला आदरा बसतोय टीम 94 कामन संघाला. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. क्रमांक 3 चा फलंदाज राहिल अन्सारी. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल मयूर याचा. पुन्हा एकदा सज्ज मयूर. खोलवर टाकलेला चेंडू सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. हलकासा टोलर मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण धीरज पाटील. एका धावावर समाधान मानावं लागेल टीम 94 कामन संघाला. या एका धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 29. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील P2 चं षटक.
फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूला काही थारा नाही. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. यस पंच दीपेश दिंडेकर यांचा थर्ड अंपायरचा इशारा येतोय. पंच रुपेश कोळी यांना मी विनंती करतोय. रिव्ह्यू घेतलाय पंच दीपेश दिंडेकर यांनी. नोचा रिव्ह्यू आहे हा. वेस्ट ऑफ द हाईट. Yes, it's a fair delivery. षटक समजा दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर यस फलंदाजांनी मला वाटतं रिव्ह्यू घेतला होता. यस धन्यवाद अंपायर. मागच्या 2 दिवसापासून आमची पंचांची भूमिका अचूक अशी राहिलेली आहे. मग ते पंच रुपेश मेस्त्री असतील, पंच दीपेश दिंडेकर असतील, पंच मिलिंद बावकर, पंच रुपेश कोळी. अचूक डिसिजन प्रत्येक सामन्यामध्ये. क्रमांक 3 चा गोलंदाज जय, लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 35. टीम 94 कामन प्रथम फलंदाजी करत असताना जय सज्ज होतोय. क्रमांक 4 चं षटक. लेफ्ट राऊंड द विकेटचा इशारा. राहिल अन्सारी यांना काहीसा समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 35. क्रमांक 3 चं षटक. सुंदर असा फटका झेल असू शकतो, मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. 1 बाउन्स 4. पुन्हा एकदा सज्ज होतोय जय. वेगवान टाकलेला चेंडू. धावचीची संधी होती, मात्र आकाश मांगेला. यस वाईटचा इशारा येतोय. वन प्लस 1. धावसंख्या 41. 41. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर असा चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा 51 धावा मिळते. सुंदर असा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 48. चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा तीच चुकी. पुन्हा एकदा 51 धावात. धावसंख्या येऊन पोहोचते 49 वरती. आतापर्यंत 2.3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 49.
पुन्हा एकदा लेफ्ट केलेला आहे. बाईचा इशारा येतोय. बाईचा इशारा येतोय. धावसंख्या जरी ती 50, 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 50 एक गणांच्या मोबदल्यामध्ये. अमान वैयक्तिक 28 धावसंख्येवर खेळत आहेत आणि राहिल वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळत आहेत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल जय याचं. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील, तिसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे अजूनही. राहिल अन्सारी एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात झेल असू शकतो आणि झेल धरणीला दान केला जातोय. झेल धरणीला दान केला जातोय. कालच्या दिवसामध्ये श्रेयस इंदुलकर याला चान्स दिला होता आणि त्यानंतर आलेले ते 6 चेंडू 6 षटकार. क्रमांक 4 चं शतक घेऊन येतोय वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन मयूर मांगेला राहिल अन्सारीसाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंच रुपेश मेस्त्री यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावनेशी धावसंख्या येऊन पोहोचते ती 52 या धावसंख्येवरती. अमान वैयक्तिक 28 धावसंख्येवर खेळत आहेत. राहिल वैयक्तिक 6 खेळत आहेत. राहिल यांना अजूनही सूर गवसला नाही. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. खोलवर टाकलेला चेंडू, हलकीशी अपील केली होती मात्र लेग बायच्या इशारा येतोय पंच रुपेश मेस्त्री यांचा. एक धाव मिळते आणि एका धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 53 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर मांगेला, कष्टपैलू खेळाडू. सुंदर असा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, आउट ऑफ द पार्क षटकार. जब जब शमशीरें ताने गए माय भवानी. धन्यवाद डीजे. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा उठवत असताना पुन्हा एकदा मयूर याच्यावरती प्रहार केला जातोय. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 59 एक गडांच्या मोबदल्यामध्ये. अमान वैयक्तिक 10 चेंडू 34 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. त्याच्या सोबतीने राहिल अन्सारी 6 चेंडू 6 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. एक चौकार आला होता राहिल यांच्या बॅटमधून. फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडू सरळ विरकावून लावलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. धन्यवाद डीजे. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मयूर याची.
अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. चौथ्या षटकातील मयूर मांगेला पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटचा आणि बॉलचा कायचा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 65. मागच्या सामन्याचा विचार केला तर 77 धावसंख्या देखील कमी पडली होती डायनामिक वसई संघाला. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागून पायाला आदळला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. षटक संपते चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 65. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 1 षटक बाकी आहे या डावातील आणि शेवटचं षटक घेऊन येतील आकाश मांगेला. कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नाही गाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी. धन्यवाद डीजे. क्रमांक 5चं षटक घेऊन येतात आकाश मांगेला. एक अष्टपैलू खेळाडू. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू हलकासा डोलावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल. अमन यांनी सांगितलं शेवटचे 5 चेंडू मी हँडल करतो, कारण का राहिल अन्सारी यांच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 बाउंड्री आलेली आहे. आणि अमान एक हार्ड हिटर फलंदाज वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 40 धावसंख्येवर नाबाद खेळतायत. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर असा फटका, क्लास षटकार. धन्यवाद डीजे. अमान वैयक्तिक 14 चेंडू 46 धावसंख्येवर नाबाद खेळतायत. सुंदर अशी फलंदाजी. आकाश यांचं स्वागत केलं जातंय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातोय अम्मान यांच्या. दुसरा फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर आणि 50 धावांचा पल्ला पार करतोय फलंदाज अमान. सुंदर अशी फलंदाजी, षटकार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक येत आहे. अमान यांच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. धावसंख्या झाली ती 78. अजून 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. अमान लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलेत. तिसऱ्या षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. हलकीशी अपील केली होती, मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 78. अजून 2 चेंडू बाकी आहेत. अमान वैयक्तिक 16 चेंडू 52 धावसंख्या नाबाद खेळतायत. सुंदर अशी फलंदाजी. जवळजवळ 7 षटकार खेचले आहेत. हलक्या गतीने टाकलेला चेंडू. तुमचा एक रिव्ह्यू गेला होता. शेवटचा चेंडू आकाश. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू, बॅटची कडा, विकेट कीपर का सहारा. तर षटक संपते 5वं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 78. 79 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे एनसीसी नायगाव संघासमोर, एनसीसी नारंगी संघासमोर. आमची दर्याशी आम्ही मावऱ्याची शेती करताव. रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव.
नाही आमचं नाव, आमचे वेशीवर देव बसतान, आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय, आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय, आमचा धन्यवाद लोक डीजे. सारा. टीम 94 कामन संघाचे संघ मालक हजरतभाई शेख यांच्यातर्फे अमान याला रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अर्धशतक झळकावल्यामुळे 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे अमानसाठी. टीम 94 संघाचे संघ मालक हजरतभाई शेख यांच्यातर्फे. चला दुसऱ्या धावासाठी मी विनंती करतोय आमचे अजून एक समालोचक मॅन फ्रॉम पाय निशांत पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच चॉकोबार चषक 2026 सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 कामन आणि त्यांच्या विरोधात NCC नारंगी या दोन संघामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 78 धावा जोडल्या आणि 79 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अमान शेख नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत असताना त्याच्या बॅटमधून 7 षटकार आणि 2 चौकार तब्बल 18 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि 52 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. मनीष टारवीच्या बॅटमधून देखील 2 षटकार तब्बल 12 धावा त्यांनी बनवल्या. राहिल अन्सारीनं संघर्ष केला, 7 चेंडूचा सामना केला आणि 7 धावा त्याच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग आज टीम 94 कामन या संघाने या स्पर्धेमध्ये केलेली आहे. 78 धावा आणि 79 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 76 धावा देखील या स्पर्धेमध्ये बनलेल्या आहेत. त्यामुळे 79 धावा देखील बनवू शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भुवन संघाने तब्बल 76 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या. चला लगेच सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. NCC नारंगी संघ सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आणि टीम 94 कामन संघ आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. जबरदस्त स्पर्धा, यशस्वी क्रीडा स्पर्धा चॉकोबार चषक 2026. खऱ्या अर्थानं चॉकोबार ग्रुपचा सातत्याने उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला करावा लागणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं डोनेशन या ग्रुपने घेतलेले नाही आहे. स्वखर्चाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा जर पाहिली तर या परिसरामध्ये सातत्याने चर्चेमध्ये राहिलेली आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर चॉकोबा ग्रुपचं खूप चांगलं कार्य राहिलंय. रुपेश कोळी यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल. तदनंतर मनीष वैती, तदनंतर जर पाहिलं तर चेतन गवस हे देखील जर पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. तदनंतर क्रिश यांचा देखील आपण उल्लेख करावा लागेल. वॅन्टिल आंबो, राजेश कंडा, पंढरीनाथ कोळी, जनार्दन भोंडोरी, उमेश भोंडोरी, रमाकांत भोंडोरी, लीलाधर कोळी, मॉजेस कोंडा, हिराजी भाटकर, प्रभाकर गौरेकर, हेमंत भाटकर, हेनरी बंदरकर, देवेंद्र भाटकर, शरद कोळी, भानुदास कोळी, नवनीत कोळी, कमलाकर नवेघर, पांडुरंग गौरेकर, रवी कोळी, कुंडलिक भोंडोरी, हरेश्वर कोळी आणि संपूर्ण चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आतापर्यंत राहिलं आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील क्रीडा रसिकांची गर्दी पाहिली. कालच्या दिवसामध्ये देखील 40+ खुल्या गटातील क्रिकेट आपण पाहिलं या मैदानावरती, तेव्हा देखील क्रीडा रसिकांची अलोट गर्दी होती. आणि आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये सातत्याने सकाळच्या सत्रापासून क्रीडा रसिक या वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि या फलंदाजीसाठी जर एका बाजूला जर पाहिलं तर मयूर मांगेला हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर एका बाजूला आकाश हा फलंदाज तुम्ही पाहताय. आकाश मांगेला आणि मयूर मांगेला हे दोन फलंदाज पंचांच्या भूमिकेमध्ये दीपेश दिंडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रिन्स या युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला कॅप्टनने. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याला चेंडू होता. मिड ऑफला राहिल अन्सारी जबरदस्त फिल्डिंग करतायत. या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजाला मयूरला शांत ठेवलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सर्कलला भेदणारा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला राहिल अन्सारी होते आणि राहिल यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. टीम 94 कामन जर पाहिलं तर सातत्याने चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. व यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता परंतु चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. फिल्डर धावतायत वेगाने परंतु बॉल थांबेल का? नाही थांबणार बॉल. बॉल सीमारेषा ओलांडतोय. मयूर वांगेलेच्या बॅटमधून आलाय चौकार. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. बोल करू नका ह्यांच्या त्यागाचा. थँक्यू. करू नका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याने चेंडू होता. खऱ्या अर्थानं कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळला. गॅपमध्ये खेळलेत. इंटू द गॅप खेळले. सर्कलला भेदणारा स्ट्रोक होता आणि मयूर मांगले यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे या षटकामध्ये. प्रिन्स पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुलटाच बॉल समोरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉग ऑन रिजनला. मिस्टेक होणार नाही. त्या ठिकाणी अक्षय कोल्हा होता. त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी प्रिन्स यादव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका खेळला होता. लॉंग ऑनला अक्षय कोल्हा. त्याने मिस्टेक केलेली नाही. पहिला धक्का या मॅच मध्ये NCC नारिंगी या टीमला बसला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत प्रिन्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं टीम 94 कामन संघ दरवर्षी नवीन नवीन चेहऱ्यांवरती विश्वास दाखवत असतो. यावरती प्रिन्स यादव या युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि खरं तर इनिशियल ओव्हरमध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोठी विकेट मयूर मांगेला या फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज संदीप सँडी मैदानावरती दाखल झाला. इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संदीप मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो यावेळेस जर पाहिलं तर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. प्रिन्सच्या माध्यमातून वाईट बॉल पाहायला मिळाला. वेगामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केलाय परंतु दिशा आणि चेंडू. दिशा आणि दशा या दोन शब्दामध्ये वेलांटीचा फरक आहे. खऱ्या अर्थानं दिशा चुकली ना तर आपल्या संघाची दशा होते. इथे वाईट बॉल पाहायला मिळाला प्रिन्सच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. व फुलटॉस बॉल यावेळेस जर पाहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. संदीप सँडीच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफच्या डोक्यावरून स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खऱ्या अर्थानं असे फटके खेळण्यासाठी संदीप जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्स यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फ्लाइंग स्लीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. मिस्टेक होणार नाही. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. तन्मय पाटील त्या ठिकाणी होता आणि तन्मय याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 79 धावांचं मोठं टार्गेट आहे. सरासरी जर पाहिली तर भरपूर मोठी आहे. आतापर्यंत 90 धावा धावफलकावरती बनल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 25 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. लॉंग रिजन मध्ये फिल्डर वेगाने चेंडूवरती धावतात. अक्षय कोल्हा त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. फक्त इथे सिंगलच मिळेल. वा जबरदस्त क्रिकेट टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या पहिल्या षटकामध्ये जरूर मयूर मांगेला याच्या बॅटमधून चौकार पाहिला. संदीप सँडीच्या बॅटमधून देखील आपण चौकार पाहिलाय परंतु इथून आणखीन आक्रमक व्हावं लागेल कारण 79 धावांचं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट जेव्हा तुम्ही चेस करताना तेव्हा तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळावेच लागतील आणि तो दबाव यावेळेस जर पाहिलं तर फलंदाजांवरती आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी
69 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, सामना अजून जर पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. एनसीसी नारंगी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या डावामध्ये अमान शेखनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना, अगदी तशीच काही बॅटिंग या मॅच मध्ये एनसीसी नारंगीच्या फलंदाजांना देखील करावी लागेल. येणारे 24 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं मनीष तारवी. आणखीन एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं प्रकाश तुंबडा हॅपी नाही या संघामध्ये. राहिलनं देखील अगदी स्वतःला थांबवलंय आणि गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं ना तर युवा गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय मनीष तारवी. आणखीन एक वेगवान गोलंदाज. खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाजी करण्यासाठी मनीष तारवी जाणला जातो. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. संदीपच्या विरोधात हा चेंडू डॉट टाकलाय. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक चेंडू या मॅच मध्ये एनसीसी नारंगी संघावरती दबाव निर्माण करू शकतो. येणारे 23 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके सातत्याने फलंदाजांना खेळावे लागणार आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फुल टॉस बॉल बिग हिट केलाय, परंतु फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी अक्षय. मिस्टेक करणार नाही. अक्षयने आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज बाद. आई माझी कोणाला बाबली गो, आई माझी कोणाला बाबली. आवाने चोरी लोकाया, रावण चोरी लोकाया, आवाने चोरी लोकाया, रावण चोरी लोकाया. आई माझी ए चोरी गो. थँक्यू. महत्वाची विकेट संदीप सँडी ते बाद झालेला आहे. निराश केले संदीपने. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज आज सपशेल निराश केले, अपयशी झाला तो या मॅच मध्ये. कारण त्याच्या बॅटमधून फारसे मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु मनीष तारवी लाजवाब गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष तारवी याच्याकडे जर पाहिलं ना तर त्याची शरीरयष्टी, त्याची देहबोली बोलत नाही की तू वेगवान गोलंदाजी करू शकतो, परंतु दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. परंतु मनीष तारवी वेगवान गोलंदाजी तो सातत्याने करतोय. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाने घेतलेली मेहनत आहे, या गोलंदाजाने केलेले परिश्रम आहे आणि त्याचमुळेच की काय वेगवान गोलंदाजी करण्यासाठी मनीष तारवी आपण सातत्याने या गोलंदाजाला पाहतोय. नवीन फलंदाज धीरज मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. मिस की हुक शॉट. फटका फसलाय. फिल्डर धावताय त्या ठिकाणी वेगाने राहिल अन्सारी, परंतु बॉल थांबेल का? बॉल थांबलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धीरजच्या बॅटमधून 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. सिंगल डबल्सनं या मॅच मध्ये काहीच फरक पडणार नाही. सातत्याने षटकार चौकारांची सरबत्ती तुम्हाला करावी लागेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण मोठं टार्गेट आहे आणि मोठे टार्गेट चेस करत असताना प्रत्येक षटकामध्ये 3 पेक्षा जास्त मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. वेग प्रचंड आहे. वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगावरती स्वार होतोय आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते मनीष तारवे यांच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. जबरदस्त कामगिरी करतायत टीम 94 कामन संघ. यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर भरपूर चर्चेमध्ये राहिलेत. अनेक ट्रॉफी जिंकले त्या संघाने आणि तो आत्मविश्वास मैदानावरती या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंच सहमत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिलं तर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. इथे 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 13 धावा. सुरुवातीलाच दबाव टाकलाय. 2 मोठे धक्के दिलेत. महत्वाचा फलंदाज मयूर मांगेला बाद झाला. संदीप देखील बाद झालाय. जबाबदारी धीरजला स्वीकारावी लागेल आणि एका बाजूला आकाश मांगेला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. किट्स खोडून दिलाय. लिव्ह केलाय या चेंडूला. आणखीन एक चांगला चेंडू. वाह, जबरदस्त कामगिरी. वाह मनीष, वाह, जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये मनीष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये मनीष तारवीनं फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी अगदी राजेशाही थाटामध्ये या षटकामध्ये मनीष तारवीनं गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे दबाव टाकला एनसीसी नारंगी या टीमवरती.
षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव. पुन्हा एकदा प्रिन्स यादव या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. आज जर पाहिलं तर युवा चेहऱ्यांवरती टीम 94 कामन विश्वास दाखवतोय. कारण सुरुवातीचे 2 षटक मनीष तारवी आणि प्रिन्स यादव या 2 गोलंदाजाने पॉवर प्लेचे षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर कमी धावा खर्च केल्या, फक्त 13 धावा. आणि पूर्णपणे दबाव जाणवतोय एनसीसी नारंगी या संघावरती. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे लॉंग ऑफला. चांगला प्रयत्न. चंदूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 धावा. पहिल्या डावामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला, परंतु या डावामध्ये षटकार आणि चौकारांचा दुष्काळ पडलाय. धावाच येत नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आणि तिथून जर पाहिलं तर वेगावरती गोलंदाज स्वार होत आहेत. मोठेच फटके खेळू दिले जात नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका जरूर आलाय, परंतु फटका फसलाय. फिल्डर राहिल अन्सारी डाऊन द बॉल. राहिल मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल होतोय. आणखीन एक धक्का. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. थँक्यू. चला लगेच मैदानावरती फलंदाज आपण दाखल करायचा. जास्तीचा वेळ घेऊ नका, परंतु काय कामगिरी केलेली आहे टीम 94 कामन संघ. मागील काही वर्षामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिलेले हे नाव आहे टीम 94 कामन. विविध भागामध्ये जाऊन आपल्या संघाने जर पाहिलं तर टीम 94 संघाने भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. आणि आज जर पाहिलं तर नायगाव परिसरामध्ये या संघाला आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये आतापर्यंत जर पाहिली तर जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली आहे. अकबर शेखच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी खेळत असतो आणि आज जर पाहिलं तर या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा पूर्णपणे प्रयत्न टीम 94 कामन या संघाने केलाय. नवीन फलंदाज अमर मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार या मॅच मध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं अमरच्या बॅट मधून आलाय षटकार. कोंडी फोडली आहे आणि चेंडूला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी सिक्सर. थँक्यू. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. आणखीन मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 15 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. प्रिन्स यादव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु इथे जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 21 धावा धावफलकावरती. येणारे 15 चेंडू 58 धावांची आवश्यकता. भरपूर मोठं समीकरण आहे, परंतु इथून जर पाहिलं तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. प्रिन्स यादव बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीबर चेंडू झेल जरूर घेतलाय, परंतु नो बॉल आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बीमर चेंडू होता शरीरभेदी चेंडू आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय, म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 24 धावा. येणारे 15 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालंय की काय. येणाऱ्या 15 चेंडूवरती सातत्याने मोठे फटके आले ना तर एनसीसी नारंगी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. अनेक वेळा आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये सातत्याने बदल होताना आपण पाहिलाय आणि त्यामुळे जर पाहिलं तर याही मॅच मध्ये जर पाहिलं तर मुवमेंट बनतोय की काय. इथे नो बॉल टाकलाय गोलंदाज प्रिन्स यादवने आणि त्या संधीचं सोनं जर पाहिलं तर फलंदाज अमरला करावं लागेल. अमरच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. तो चांगली बॅटिंग करतोय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती देखील त्याला विस्फोटक आणि विध्वंसकपणे बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रिन्स यादव कमबॅक करतायत. काय गोलंदाजी, युवा गोलंदाज प्रभावित करतायत, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय.
बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे तिसरे पंच देखील पाहणी करतील. परंतु प्रिन्स यादव जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये निर्भीडपणे त्याने गोलंदाजी केली, जरूर 13 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर मनीष तारवी अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे जर पाहिलं तर फलंदाजांवरती दबाव टाकला होता आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे चेंडू व्हाईट बॉल नाही आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज प्रिन्स यादव याच्या माध्यमातून इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. दाफलकावरती धावा लागल्या 24 धावा, आणखीन 55 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हो, खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची रुबी कट, बॉल जातोय फाईन लेग रीजन मध्ये, फिल्डर धावतायत वेगाने. इथे फक्त एकच धाव मिळेल. आज हकीम खान देखील संघामध्ये पाहायला मिळतोय. भरपूर दिवसानंतर हकीमची देखील संघामध्ये वर्णी लागली आहे आणि फाईन लेग रीजन मध्ये हकीम खान याला देखील आपण पाहिलंय. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. येणारे 13 चेंडू 54 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स यादव. फुलटॉस बॉल होता, या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळता आलेला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळते, वेगवान चेंडू होता, वेगामध्ये बीट केलंय फलंदाजाला आणि ते जर पाहिलं तर चेंडू आलेला आहे डॉट. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. येणारे 12 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी NCC नारंगी या टीमला. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. कार्तिक 11 संतोष भुवन संघाचा कॅप्टन आपण जायचं नाही. यानंतर आपला सामना असणार आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नर फेसला चेंडू जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. आज पाहिलं तर गोलंदाजीसाठी ऑप्शन भरपूर आहेत टीम 94 कामन संघाकडे. तन्मय पाटील, हकीम खान, राहिल अन्सारी देखील गोलंदाजी करू शकतो, परंतु युवा खेळाडूंवरती विश्वास दाखवला. इथे फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, राहिल अन्सारी मिस्टेक करणार नाही. आणखीन एक झेल पकडलाय, फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन थँक्यू. मान ग. नवीन फलंदाज मनीष मैदानावरती दाखल झालाय, परंतु निवृत्ती जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्यांनी देखील विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी केली जाते, धारदार गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे टीम 94 कामन या संघाने. यावेळेस आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंगॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी अक्षय कोल्हा, फिल्डिंग चांगली. इथे फक्त सिंगल मिळेल, सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. दबाव निर्माण होईल NCC नारंगी संघावरती. इथून धावांसाठी संघर्ष सुरू आहे, धावा बनत नाहीये कारण गोलंदाजी चांगल्या धाटणीची आतापर्यंत टीम 94 कामन या संघाने केलेली आहे. दबाव टाकलाय, पूर्णपणे डॉमिनेट केलाय NCC नारंगी या संघाला आतापर्यंत या मॅच मध्ये. हो, मोठा फटका केल्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. जणू काही फलंदाज टुरिझम विजावरती आलेत की काय, फक्त जर पाहिलं तर पर्यटक बनून राहिलेत.
त्यांच्या बॅटवरती बॉल येत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत, पायांची मुवमेंट होत नाहीये, पाय चाललेलंच नाहीये. सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळतं त्या मॅच मध्ये. हो, इथे खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये अमान शेख आहे. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. शांत क्रिकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये वादळ मैदानावरती आलं होतं. खऱ्या अर्थानं भूकंप आला होता, ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्या पद्धतीने अमान शेखनं बॅटिंग केली, भयानक फलंदाजी त्याने केली होती. आणि इथे जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना फलंदाज चाचपडतायत, मोठे फटके येत नाहीये. फक्त इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 29 धावा. आणि 4 षटकांचा देखील खेळ संपलाय. आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती हकीम खान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हकीम देखील जर पाहिलं तर टीम 94 कामन संघासाठी आतापर्यंत भरपूर मोठं योगदान हकीम खानचं देखील राहिलंय. आणि आज त्याला संघामध्ये संधी मिळाली आहे स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 50 धावा NCC नारिंगीला या मॅच मध्ये बनवायच्यात. आज नारिंगी संघाने निराश केलं. खऱ्या अर्थानं नारिंगीचं क्रिकेट देखील अव्वल दर्जाचं आहे. आज बॅटिंग करत असताना फारशी चांगली कामगिरी झालेली नाहीये. गोलंदाजीमध्ये देखील सूर सापडला नव्हता NCC नारिंगीला. कारण विरार विभागामध्ये त्या बेल्टमध्ये NCC नारिंगी संघाची देखील सातत्याने चर्चा केली जाते. एक मोठं नाव आहे, परंतु आज नावाला शोभणारा खेळ NCC नारिंगीने अजिबात केलेला नाहीये या मॅच मध्ये. हो, यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव खर्च केली जाईल. हकीमला ठाऊक आहे 50च धावा आहेत, आरामात मी 50 धावा इथे सेव्ह करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं तो एक्सपेरिमेंट करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू त्याने जरूर टाकला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर हुक केलाय, मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. तुझे कोंबड्याने दिली या वाण, दादाची भक्तांची लागली रान. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज मनीषच्या बॅटमधून सुरुवातीला संघर्ष केला, परंतु इथून जर पाहिलं तर आत्मविश्वास देणारा फटका मनीषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका उडवलाय, परंतु फटका फसलाय का? हो, फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद. आई तुझे कोंबड्याने दिली या वाण, दादाची भक्तांची लागले रान. आई तुझे कोंबड्याने दिली या वाण, दादाची भक्तांची लागले रान. आई तुझे कोंबड्याने दिली या वाण, दादाची भक्तांची लागले थँक्यू. रान. नवीन फलंदाज जय मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज हकीम खान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या 37 धावा. फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून 42 धावा बनवायच्यात NCC नारिंगी या टीमला. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत 2च चेंडू टाकलेत हकीम खानने या षटकामध्ये. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय जयच्या माध्यमातून आणि ते फटका फसलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती खूप चांगला झेल हकीमने कंप्लीट केलाय. आणखीन एक फलंदाज बाद. कोंबड्याने दिली या वाण, दादाची भक्तांची लागले रान. इथे विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज दिशांत आलाय, निषाद आलाय नवीन फलंदाज. गोलंदाज तयार. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न अकबर त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर.
बाईच्या स्वरूपात या 4 धावा. आई तुझा देऊला न ज्ञानाचं ताट माझी काही देऊलाची ही वाट थँक्यू. निशाद पाटील मैदानावरती दाखल झाल्या आणि ते जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या. चेंडू चांगला होता हकीमचा. गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका निशाद पाटीलच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आलाय षटकार. आई तुझा देऊल कोणी बांधिला न त्याला झाडी ही Thank you. घनदाट. 47 धावा धाफलकावरती बनल्यात आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मधील. आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईट बॉल आलाय. खरं तर असं वाटलं होतं की चांगला चेंडू आहे की काय. हकीमनं देखील लांब लचक षटक हाताळलाय. वेळ घेतलाय आयोजकांचा. हकीम खान आज जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना विकेटही घेत आहेत, धावाही खर्च करतायत. इथे मोठा फटका निशाद पाटील. आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून. खरं तर निशाद पाटील एवढी चांगली बॅटिंग करतोय परंतु त्याला भरपूर उशिराने मैदानावरती दाखल केलाय. हाडलक टपलक एनसीसी नारंगी हाडलक निशाद पाटील मयूर मांगेला जबरदस्त खेळ जरूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला या स्पर्धेमध्ये परंतु पराभवाचा सामना तुम्हाला करावा लागला. आणि अभिनंदन टीम 94 कामन संघ अभिनंदन. अमान शेख, राहिल अन्सारी, अकबर शेख, तन्मय पाटील, हकीम खान जबरदस्त खेळ तुमच्या संघाने देखील या सामन्यामध्ये केलेला आहे आणि पहिला विजय नोंदवलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर अमान शेख. अमान शेख ठरलेला आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. 18 चेंडू मध्ये 52 धावा, 7 षटकार आणि 2 चौकार. अर्थातच अमान शेख राहिलेला आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. चला लगेच कार्तिक 11 संतोष भुवन आणि टीम 94 कामन या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. खरं तरच अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. आपण वेळ जास्त घेणार नाही. लगेच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय.